तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. जबरदस्त असं मनाला वेधून काढणारा ग्राउंड चॅलेंज ग्राउंड म्हटलं की एक मोठं ग्राउंड आहे भिवंडी परिस्थितीतील. तर जाऊया मित्रांनो या सामन्याकडे. तर सामना रंगणार आहे गावदेवी कोलिवळे आणि मितस्फोट कवाडमध्ये. तर दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले तर गोलंदाजी करण्याची सज्ज झाला आहे. गोलंदाज हितेश बघूया आपल्या संघासाठी किती हित करतो ते पाहायचंय. मात्र फलंदाजासाठी आलेले आहेत किरण मढवी आणि वैभव. वैभव म्हटलं की एक जबरदस्त नाव आहे मित्रांनो. चांगली फलंदाजी त्याच्याबद्दल आहेत. तर बघूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतात आणि आपल्या संघासाठी कसे योगदान देतात ते पाहायचं आहे. 4 षटकांचा खेळ असणाऱ्या मित्रांनो बघूया. दोन्ही पंच सुद्धा रेडी झालेले आहेत. बघा चारी बाजूला आपण जर पाहिलं तर आशा पाटील स्टँड आहे, प्रियांशी स्टुडिओ आहेत, आर आर पाटील स्टँड आहेत, पुन्हा एकदा एक आशा पाटील स्टँड आहे. जबरदस्त मनाला वेधावून काढणारा हा ग्राउंड तुम्ही पाहताय मित्रांनो. तर स्ट्राईक घेतोय वैभव आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच किरण मडवी. तर फर्स्ट गोलंदाजी तयार या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालेला आहे. हितेश आपल्या लयमध्ये आपल्या मार्गावर राईट अमृत ओव्हर द विकेट. मित्रांनो या सामन्यात सर तुम्ही मजा आपल्या देशातील कुठल्याही देशातील कोणा कोपऱ्यात घेऊ शकता. यूट्यूबवर सर्च करा आर टी न्यूज लाईव्ह. प्रोप्रायटर रुपेश ठाकरे यांच्या माध्यमातून प्रेझेंट केलेला आहे. चेक. हॅलो. रघुनाथ बुवा शिंगोळे हे मान्यवर या त्यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले आहे. मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. रघुनाथ बुवा शिंगोळे. आणि इथं टाइम सेट केलेला आहे मित्रांनो. 15 मिनिटाच्या आतमध्ये जर 3 षटके पूर्ण करायचे अन्यथा पॅनल्टी घोषित करण्यात येणार आहे. आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो म्हणजेच हितेश. समोर असणारे फलंदाज वैभव. हॅलो. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, चुंबन घेतली होती, स्लिपमध्ये गेला आहे चेंडू. मात्र कुठल्या प्रकारची धाव घेत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती म्हणजे पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये पॉवर केलेली आहे ती गोलंदाजाने. हितेशने चांगला चेंडू हाताळला होता. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारून देत नाहीये. बघूया पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी हितेश. आता माझा चांगलाच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा तेच पिक्चर. निर्धाव चेंडूची समाप्ती. खरोखरच मांजरेकर सर पहिल्याच पॉवर प्लेचा हा षटक आणि 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत हितेश यांनी. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लयवर आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मध्ये चेंडूला फोर्स केले, चेंडू येतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, क्लिअर करतो रे आणि पहिलाच इशारा येतो 4 धावांचा. जाऊया आपण डीजे कडे. तर तिसऱ्या चेंडूवर आपला अकाउंट ओपन करतोय वैभव 4 धावानं. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी वैभव याला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कार्पेटच्या साईडने जातो चेंडू. चेंडू बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतो. मात्र चांगलीच फिल्डिंग, क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे मित्रांनो. 4 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतो गोलंदाज हितेश. टप्प्याचा चेंडू उंच हवेत आहे. चेंडू येतो वाईट लॉंग ऑन रीजमध्ये. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण चुकी करत आणि झेल संपादन करतोय. पहिला हादरा बसतोय मीत कुमार कवाडा याला.
तर वैभव याची खेळी संपुष्टात आलेली आहे. मात्र नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच धीरज. बघूया आपल्या संघासाठी धीरज देतोय का नाही ते पाहायचं आहे. कारण या नॉन स्ट्रायकर जो फलंदाज आहे तो किरण आहे आणि आता नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजेच धीरज मडवी. किरण मडवी आणि धीरज मडवी. बघा चौका खाल्यानंतर पुन्हा एकदा वापसी करतोय गोलंदाज. खरोखर जबरदस्त गोलंदाजी करतोय. एक पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण आत्तापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 5 चेंडूचा आपण विचार केला तर 2 चेंडू निर्धाव गेले होते. तिसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर परत एक चांगली वापसी केली गोलंदाजांनी आणि परत एक मोठा विकेट इथं घेतलेला आहे आणि वैभव याला चालतं केलेलं आहे. डीजे हॅलो 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 डीजे एकविरेचे मालक प्रदीप माले यांच्याकडून कोलिवली संघाला शुभेच्छा. तर खूप खूप धन्यवाद. आता ते पालखी सोहळ्यामध्ये सज्ज झालेले आहेत. अगदी या सामन्याचा थेट प्रेक्षेपण पाहता तुमच्या मनापासून अभिनंदन. प्रदीप माळी कोलिवली. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज हितेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्रह्मास्त्र सोडला तर ड्राईव्ह करतोय. कव्हरमध्ये जातोय चेंडू. कव्हरमधून व्ही शेपमध्ये जातोय. मात्र एक धाव इथं रोखू शकत नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 1-5. मित्रांनो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी कोहली आणि मितकुमार कवाड. दोन्ही संघाचे पाठीराखे म्हणजेच 12 खेळाडू आमच्या कॉम बॉक्समध्ये आलेले आहेत. सध्या तरी दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. मात्र बघूया जसे जसे ओव्हर्स जातील तसं तसं कोणाचा रंग बदलतो ते पाहायचं आहे. तर मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालेला. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा हितेशाने दिलेले आहेत आणि एक विकेट सुद्धा घेतलेला. वैभव हा विकेट घेतलेला मोठा विकेट आहे आणि पुन्हा एकदा एक गोलंदाज सज्ज होतोय तो वैभव पाटील. आता मात्र पॉवर प्लेचा जो बंधन आहे तो संपलेला आहे. मित्रांनो बघूया आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतील दोन फलंदाज किरण मडवी आणि धीरज मडवी. यांच्यावर जिम्मेदारी आता मात्र आलेली आहे. बघूया ती जिम्मेदारी पूर्ण करतात की नाही ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय गोलंदाज वैभव पाटील. खरोखर आपण विचार केला चला वेले अभावी सहकार्य करायचं आहे. पंच ऑन करायचं आहे. पुन्हा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता चांगला चेंडू होता. चेंडूला विकून गेला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धावचा प्रयत्न केला जात नाही कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 6. खरोखर जबरदस्त चेंडू हाताळला होता. ब्रह्मास्त्र जो होता यारकर चेंडू जो होता तो हाताळला होता. मात्र थोडीशी दिशा दिली चेंडूला. एक धाव पूर्ण केली धीरज यांनी. मात्र स्ट्राईक रोटेट होते ती आता मात्र किरण याच्याकडे. बघूया किरण कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज आपल्या मार्गावर वैभव पाटील. चांगला चेंडू स्ट्रेट केलं. हवेत होता. संधी होती मात्र थोडासा लांबवर गेला चेंडू. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जात होतो. प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं आणि तेच इथं दिसतं मित्रांनो. तुम्ही जिथं प्रयत्न करणार तिथं फळ मिळणारच मिळणार. बघा एक धाव होती तिथं 2 धावमध्ये कन्वर्ट होते. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 1-8. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज वैभव पाटील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारी किरण मडवी. शॉट आणि सक्सेसफुल. बघूया होतंय का. मात्र एक जबरदस्त झेल घेतला होता
तेलही गेलं आणि तूपही गेलं असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही. पण जबरदस्त अफोर्ड केलं होतं, झेल संपादन केलं, मात्र बाउंड्री लाईनचं टच झालं, मात्र इशारा आला पंचांचा 6 धावांचा. जातोय षटकार. जाऊया आपण टीकेकडे. तर पुढचा सामना असणारी जय बजंग पॉवर शेलार आणि सुनील स्पोर्ट बोंबेपाडा या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी वैभव. आता मात्र सफल क्रॉस झालेला आहे, चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे, मात्र पिचवर राहिलेला आहे. बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नव्हता चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू जातोय. चांगली वापसी करतोय, कमबॅक करतोय वैभव पाटील. षटकार खाल्यानंतर एक तुझं नेते आखतोय, पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चांगला चेंडू, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये, एक धाव पूर्ण करतोय. दुसरा धावचा प्रयत्न केला जात नाही, कारण त्याच क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक से ज्यादा कुछ नाही, एक धाव मिळालेली आहे किरण याला. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 1-15. जबरदस्त माहिती पुरवताना आम्हाला दर्शन गुणलेखक खरोखर चांगली गुणलेखक करतात आतापर्यंत. चांगला रंग भरलेला आहे कालपासून त्यांनी या सामन्यामध्ये. चला वेल्या अभावी सहकार्य करायचं प्लीज सर, वॉर्न करायचं आहे. चांगली सजावट केलेलं फिल्डिंगचं सुद्धा आपण पाहिलं तर एक थर्ड मॅनला डीप क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. चांगला चेंडू होता, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये, पंचांना क्रॉस करतोय, एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं केलेलं आहे किरण यांनी. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16, 1-16. दोन षटकांचा खेळ इथं संपलेला आहे मित्रांनो. 2 षटकांचा आपण विचार केला, मॅच समरी पाहिली तर हितेश यांनी फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्यानंतर वैभव पाटील यांनी तब्बल 11 धावा दिलेल्या आहेत. टोटल संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजेच 1-16. चला पुढच्या संघांनी तयार राहायचंय. एक पारीचा खेळ संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचं सज्ज होतंय गोलंदाज अनंत. बघूया अनंत हा आपल्या संघाला अनंत देतोय का नाही ते पाहायचं आहे. चला वेल्या अभावी सहकार्य करायचं आहे. समोर असणारे धीरज, बघूया धीरज कशा प्रकारे या चेंडूला खेळून काढतोय ते पाहायचं आहे. या षटकातील पहिला चेंडू टाकण्याचं सज्ज होतंय अनंता. आता मात्र सांगा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात समांतर करतात, या चेंडूला शिक्षा देतात. कारण लेग साईडचा हा चेंडू होता, पंचांनी बघितलं, परखलं, नजर चांगली होती आणि दोन हात समांतर केलेले आहेत. वाईटचा इशारा येतोय पंच अन्सारी यांच्याकडून. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17. थोडा सज्ज होतोय गोलंदाज अनंता. आता मात्र जबरदस्त चेंडू, चेंडूला भिरकून दिला, चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त एक धाव इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथं केलेलं आहे. धावसंख्या होते ती म्हणजेच 18. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अनंता. आता मात्र स्ट्राईक मिळते ती मात्र किरण याला. बघू या किरण आतापर्यंत पाहिलं आपण तर 9 धावांवर खेळत आहे. चांगलीच योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. त्याच्यामध्ये एक षटकार सुद्धा लावलेला आहे त्यांनी.
शफल क्रॉस चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षणमधून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मात्र इथं पूर्ण करता येतं. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 19. पुन्हा सज्ज होतोय अनंता पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज धीरज बघूया कशा प्रकारे या चेंडूला हलतोय ते पाहायचं आहे. आता मात्र एक वाघाची दहाड, फोडला पहाड, मारलाय मोठा षटकार. ओव्हर पिच चेंडू दिला होता बघितलं आणि ताकद लावली आणि चेंडूला भिरकून दिलं. चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 1/25. जय बजरंग पॉवर शेलर आणि सुनील स्पोर्ट बोंबे पाडा या दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनंता. पुन्हा एकदा चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय 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 6 धावांसाठी. वाह क्या बात आहे. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 31. मित्रांनो 31 हा आकडा आता जवळ आलेला आहे. 31 डिसेंबर. तर 2025चा जर विचार केला मित्रांनो, हा जो वर्ष आहे तो गॅसवर ठेवलेला आहे. लवकरात लवकर गॅस संपणार आहे आणि आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. तसं सेलिब्रेशनसुद्धा आपण 31 तारखेला करूया आणि धावसंख्यासुद्धा झाली ती म्हणजेच 31. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनंता. आता मदत धीरज आणि हॅट्रिक सोडून दिलेला टेचच्या त्याच्याकडे पंच आमच्याकडे बोलतात. दोन्यात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईट शायचा तो. एक धावने भर पडलेली. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 1/32. 32. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपमध्ये. एक धाव इथं पूर्ण करतात. 1 से ज्यादा कुछ नहीं. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते जिसके आगे भी 3 और पीछे भी 3. 33 धावा झालेल्या आहेत. आता मात्र सफल क्रॉस झालेले आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण खाली आहे. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. अजून एक हादरा बसतोय. मिथ स्पोर्ट कवाड या संघाला दुसरा हादरा बसतोय. धीरज मडवी आता किरण मडवी आता मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच विकी म्हात्रे.
मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 3 षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या. या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली होती हितेशने. त्यानंतर फलंदाज जे आहेत ते तुटून पडले. वैभव पाटील याच्यावर 11 धावा केल्या. त्यानंतर अनंत यांना 17 धावा इथं दिलेल्या आहेत. टोटल जर आपण केलं तर टोटल झालेली आहे ती म्हणजेच 2 बाद 33. चेंडू द्यायचा आहे. चला मॅच बॉल आलेला आहे. किरण मढवीचा आपण जर विचार केला ना मित्रांनो खरोखर जबरदस्त योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आतापर्यंत विचार केला तर 10 धावांवर बाद झालेला आहे. चांगली रणनीती आखली होती. पायाभरणी चांगली केली होती किरण मढवी आणि धीरज मढवी यांनी. मात्र आता नवीन फलंदाज आलेला आहे विकी म्हात्रे. बघूया विकी म्हात्रे कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच धीरज आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. फुलटॉस चेंडू मात्र हा दिशाहीन चेंडू म्हटलं तरी ठरणार नाही आणि बीमर घोषित केलेला आहे. उडता चेंडू उडउडता चेंडू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खूपच उंच उंच चेंडू टाकला होता. हातातून निसटला असेल. नो बॉलचा इशारा येतो. एक धावाने भर पडलेले संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 34. चला जय बजरंग पॉवर शेलार आणि सुनील स्पोर्ट बोंबे पाडा या दोन्ही संघाचे कर्णधार. आता मात्र चांगला चेंडू चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय 4 धावा. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा. फोर प्लस वन म्हणजे 5 धावा इथे गणल्या गेल्या आहेत. दर्शन मला सांगतात की 5 धावा आलेल्या आहेत आणि स्कोर बोर्डवर नजर टाकली तर स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 39. गोलंदाज आता मात्र चेंज झालेला आहे. नवीन गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच राहुल. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघाला सावरतोय ते पाहायचं आहे. धावसंख्येवर आपण नजर टाकली तर एक जबरदस्त धावसंख्या उभारलेली आहे. एकूण 40 धावा झालेल्या आहेत. चला वेल घेऊ नका प्लीज. पंच ऑन करायचं आहे. वेले अभावी आपल्याला सहकार्य करायचं आहे कारण आजच्याच दिवशी फायनल खेळायचं आहे. संजय हा बॅन्ड झालेला आहे. मात्र नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजेच राहुल. बघूया धीरजसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू आमच्याकडे येतोय. कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पेकी सुद्धा चांगली करतोय. मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 2 बाद 41. 41 लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. पुन्हा सज्ज होतोय राहुलला पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणार आहे. तर धीरज आणि विकेमध्ये काहीतरी कान मंत्र देतात. काहीतरी बोलतात का हा चेंडू कशा प्रकारे खेळायचा ते काहीतरी मनामध्ये बेत चाललेला आहे. बघूया कुठला कान मंत्र देतोय ते पाहायचं आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिझनमध्ये, एकदा पूर्ण करतोय, दुसरा असा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र तिसऱ्या अंपायरची इशारा केलेला आहे पंचांनी. बघूया काय घडलंय एक्झॅक्ट तिथं. जाऊया आपण थर्ड अंपायरकडे. नॉट आउट आहे. या 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते मित्रांनो. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 43 43 धावा इथं झाले. तर पुढे सज्ज होतोय गोलंदाज राहुल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज धीरज आतापर्यंत आपल्या संघाला धीर दिलेला आहे, चांगली फलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, प्रश्न सुद्धा विचारला होता, मात्र पंच काय उत्तर देत नाही. लेग पॅचचा इशारा येतो पंचांकडून. एक धाव इथं मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 44. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. विकी चेंडूला पाठवून देतो वाईट श्लॉगांच्या रिझनमध्ये. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. पारून नवा सारा नेसलेले आहे, मात्र इथे विकी मात्र यांनी 4 धावा इथे जमवलेल्या आहेत. 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 48. एक जबरदस्त वादक पुढे सज्ज होतोय राहुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातो व्हिशिप मधून डीप मध्ये येतोय, एक धाव पूर्ण करतोय, मात्र नकार देतोय धीरज. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 49. एकूण 50 धावा इथे झालेल्या. आणि ह्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. बघूया या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा जमवतात ते पाहायचं आहे. राहुल पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र मासूम चेहरा और वार गहरा, चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार, येतोय षटकार. बिमरसाठी रिओ घेतलेला आहे. चेक करायचंय थोडा अंपायर. हॅलो, फेअर डिलिव्हरी. तर या 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 55 धावा झालेत. आणि 56 धावांचा मोठा आव्हान गावदी कोहली या संघासमोर ठेवलेले आहेत. मान्यवर इथं आलेले आहेत रंगनाथ चिंगवले, तसेच त्यांच्यासोबत वैभव पाटील सुद्धा आलेले आहेत. मी विनंती करतोय टॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे. तर जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे. तो सामना रंगणार आहे तो म्हणजे जय बजरंग पॉवर शहरात आणि सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडा या दरम्यान हा सामना रंगणार आहे. तर मान्यवर प्ले येत आहेत टॉस बॉक्समध्ये. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये.
तर मित्रांनो टॉस असं आहे की स्वर्गीय अक्षय बागल आणि एका बाजूला स्वर्गीय संकेत पाटील असे दोन आहेत. आपण हा टॉस जो आहे तो मान्यवरच्या हातामध्ये देऊया. तर बघूया कॉलिंग कोणाचं असेल. स्वर्गीय संकेत पाटील सांगितले आणि तेच आले एक्झॅक्ट. मॅनरनो मी विनंती करतोय आपल्या व्यासपीठमध्ये स्थान पण व्हायचं आहे. थँक्यू. तर नाणेफेकी जिंकलेली आहे ते काय निर्णय असणार आहे क्षेत्ररक्षण करू. आणि समोरचा संघ जो आहे जो तगडा संघ आहे जय बजरंग पावर शिलार तर किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. 40 ते 45. त्यासाठी कुठले गोलंदाज असणार आहे. कोण ट्रम्प कार्ड जो आहे तो मेन वापरणार आहेत. रुपेश आहे, आकाश आहे. चला तर जाऊया आपण जय बजरंग पाऊस शेलार या संघाच्या कर्णधाराकडे. तर नाणेफेकी जर जिंकले असते तर काय निर्णय असता. फिल्डिंगच केली असते. मनाविरुद्ध होते बॅटिंग येते किती धावा जमवणार. 50+. चला दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. पुन्हा जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. तिथे आहेत आमचे कॉमेंट्री मॅन मांजरेकर सर. ओल टू मांजरेकर सर. धन्यवाद प्रमोद पाटील सर. हॅलो हॅलो आवाज दे. हॅलो हॅलो हॅलो. तर थोडंसं बोल आहे. मी बोलतोय मुख्यमंत्र्याकडे. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे हे भारतीय संस्कृती आणि ती जतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आजचे आमचे सन्मान्य मान्यवर अनंतजी माले कोळवले या मान्यवरांच्या मुख्य मंचावर आगमन झालेले. मी विनंती करतो आयोजकांना आमच्या सर्वांचे लाडके ज्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे कुठेही स्पर्धा असो त्यांच्या या कोल्हुली संघाला पूर्ण आयोजनाला नक्कीच त्यांच्याकडनं शुभेच्छा असतात. आणि मी जिथे जिथे समालोचन करण्यासाठी असतो ना तिथे नक्कीच मान्यवरांच्या आमच्या अनंतजी माले यांच्या शुभेच्छा असतात. त्यांचा इथे सन्मान होतोय. वैभव पाटीलांना मी विनंती करतोय अनंताजी माली या मान्यवरांचा शाही सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचा महावस्त्र ही शाल रंगीबेरंगी फुलांनी सजलेले हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आमचे मान्यवर अनंतजी माली या मान्यवरांचा इथे शाही सन्मान होतोय. तसेच हबप रंगनाथ बुवा शिंगोले यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी वैभव दादाला पुन्हा एकदा विनंती करतोय की हबप रंगनाथ बुवा शिंगोले ह्या महाराजांचा इथे शाही सन्मान करायचा. अगदी वेळेत वेळ काढून हे आमच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आले. तुमचे मनपूर्वक अभिनंदन. हरिभक्त पारायण रंगनाथ बुवा शिंगोळे या महाराजांचा इथे शाही सन्मान करताना आमचे वैभव दादा रंगनाथ बुवा शिंगोळे यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेले त्याचे मनपूर्वक अभिनंदन. लगेच जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. दोन संघामध्ये रंगलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला टीम मिथ स्पोर्ट कवाड तर एका बाजूला टीम गावदेवी कोल्हुली आहे. दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी केली कवाड संघाने आणि पाहूया 4 षटकामध्ये किती धावा त्यांनी जमा केल्या आहेत आणि किती धावांचं टार्गेट ठेवलंय. अब तक 56 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे तर टीम कोल्हुली संघापुढे. पाहूया कशा पद्धतीने त्या 56 धावा जमा करतायत की त्या डिपेंड करण्यात यश येते. कवाड संघाला हे पाहणे गरजेचं आहे. खूप चांगली फलंदाजी केली. एका बाजूला धीरज मडवी यांनी 11 चेंडूचा सामना केला आणि 31 धावा फटकावल्या पहिल्याच सामन्यामध्ये. आपला तडाखा दाखवलेला आहे धीरज या फलंदाजाने. पाहूया दोन संघामध्ये हा रंगलेला पहिला सामना. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना आपण पाहतोय. टीम गावदेवी कोल्हुली आणि टीम मिथ स्पोर्ट कवाड या दोन संघामध्ये. स्ट्राईकवर कुमार दळवी आणि नॉन स्ट्राईक वैभव पाटील. गोलंदाजी मार्कर गोलंदाजाला किरण मडवी.
एक वेगवान गोलंदाज मानला जातो या असोसिएशनमध्ये. सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची खूप चांगली कामगिरी आपण नेहमीच पाहतोय. स्ट्राईकवर कुमार दळवी, नॉन स्ट्राईक वैभव पाटील, गोलंदाज किरण. पहिला चेंडू खेळून काढलेले क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धावाने एका धावाने अकाउंट ओपन केलेले कुमार याने. अकाउंट ओपन केले संघाचा. धावसंख्या झालेले बिनबाद 1. हॅलो 56 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम कोळिवली संघाला. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. आरटी मूव्हीज लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहता रुपेशजी ठाकरे यांच्या मार्फत. डीजे एकविरा, प्रणित माली, प्रदीप माली. चांगला चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मिळाले आणि एका धावाने वैभव पाटील यांनी सुद्धा आपला अकाउंट ओपन केलेले आहे. धावसंख्या झालेले 2. तुम्हाला 56 धावांचा पाठलाग करायचा असेल ना तर सुरुवातीपासून अटॅक करावं लागेल. तर हे पॉवर प्लेचे षटक आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालेले 2 चेंडूमध्ये किरण मडवी या गोलंदाजाने धावा दिल्या 2. म्हणजे सिंगलच्या रूपाने आतापर्यंत धावा पाहतो आपण. किरण मडवी राऊंड द विकेटचा माराच स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. विके मात्रे जावे लागेल डगआउटच्या आसऱ्याला. कोण? कुमार दलवी. बॅक टू पॅव्हलियन. एक फलंदाज बाद झाला तर दुसरा लगेचच पाठवायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी. आज फायनल डे. 1 डाऊन साठी आलेले अनंत धापसी. धावसंख्या झाले 1 बाद 2. बाद होणारा फलंदाज कुमार दळवी वैयक्तिक 1 धाव करून तो बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेले अनंत धापसे. चांगला चेंडू खेळून काढलेले 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्या झालेले इन मीन 3. गडी बाद झाला 1. धावसंख्या झाले 3. 1 गड्याच्या मोबदल्यात धावा झाल्या. ते नंतर स्ट्राईकवर आलाय वैभव पाटील. एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो आपल्या असोसिएशन मध्ये. भिवंडी तालुक्यामध्ये त्याचं मोठं नाव आहे. तोच हा वैभव. आणि काय फटका, देखना फटका पाहायला मिळतो. चेंडू दन करीत जाईल. सीमारशे बाहेर आला हा दर्जेदार चौकार. 4. सांगितले की तर तुम्हाला 56 धावांचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवातीपासून अटॅक करावं लागेल, आणि ते कार्य आता हाती घेतलेले आहे वैभव पाटील यांनी. 4 ने धावसंख्या वाढले. धावसंख्या झाले 7. पहिली षटक चालू. या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे किरण मडवी या गोलंदाजाचा. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमा करेल वैभव पाटील. शॉट पाईंडलेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. एका धावाने धावसंख्या झालेले 8. 1 षटकाची समाप्ती. टीम आहे गावदेवी कोळिवली संघाची. धावसंख्या 1 बाद 8. ह्यानंतर होणारा सामना जय बजरंग पॉवर सेलार वर्सेस टीम सुनील स्पोर्ट बोंबेपाडा या 2 संघामध्ये.
नाणेफेक जिंकली बोंबेपाडा संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय. पंच काय इशारा करतात, वेळ जास्ती घेऊ नका टीम कवाड. पंच तुम्हाला वॉर्निंग देत आहेत. हे 3 षटकं हे 15 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजेत. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाही तर एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घेतला जाईल. दुसरं षटक कोण हाताळेल, गोलंदाजी कोणाला दिले? अतुल. अतुल हा सुद्धा एक विकेट टेकर गोलंदाज मानला जातोय. पाहूया मिथ स्फोट कवाडसाठी तो काय करेल. कारण एका बाजूला धडाकेबाज फलंदाज आहे वैभव पाटील, एका बाजूला वैभव पाटील तर एका बाजूला अनंता. हे 2 पिच हिटर मैदानमध्ये आहेत. धावा झाल्या आहेत 1 बाद 8. पहिल्या षटकाची समाप्ती. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अतुल. त्याचा सामना करेल वैभव. धावसंख्या 1 बाद 8. चला जास्ती वेळ दौडू नका मित कवाड. सुंदर असं मैदान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एकच धाव मिळेल. एका धावने धावसंख्या झालेले 9. आपण हे सामने थेट पाहता RT मूवीज लाईव्ह रुपेशजी ठाकरे अँड टीम. खूप सुंदर टेलिकास्ट. थोडा वेळ हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने किरण आहे. धावा किती मिळतील तर फक्त 1. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सामना जर विजयाच्या दिशेने न्यायचा असेल टीम गावदेवी कोलिवला तर मोठे फटके एका षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके यायला हवेत. दुहेरी अंकात धावसंख्या प्रवेश करते 1 बाद 10. अतुल आतापर्यंत चांगले गोलंदाज मी तर म्हणेन. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 2 चेंडूमध्ये फक्त धावा दिल्या आहेत 2. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 8. किरण मडवी आणि 1 गडी बाद केला होता कुमार दळवी यांच्या रूपाने. खूप वेगात आलेला चेंडू. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. दोन्ही नामवंत संघ कवाड ते अंबाडी असोसिएशन मधील हे नामवंत दोन्ही संघ आहेत. टीम मित कवाड आणि गावदेवी कोलिवली. वा वेग वेगाने बीट केलाय वैभव पाटील याला. 2 चेंडूवर 2 धावा सुरुवातीला आल्या. त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव हाताळतो अतुल हा गोलंदाज. काय फटका, देखला फटका. भिंगरी शॉट. चेंडू भिरकावून दिलाय सीमार से बाहेर. षटकार 6. बॅटला लागला तेव्हा त्याला मोहर लागली होती षटकारांची. काय तो फटका वैभव पाटीलाच्या बॅटमध्ये आलेला. हे फटक्यांचे मी म्हटलं ना, या सामना जर तुम्हाला 56 धावा जमा करायच्या आहेत तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि तोच फटका आलेला आहे वैभव पाटीलाच्या बॅटमधून. या षटकाराने धावा तब्बल झाल्या आहेत 16. मतीन स्पोर्ट मापोली संघाच्या संघनायकाने लगेचच याचे मतीन स्पोर्ट मापोली. मतीन स्पोर्ट मापोली आपण या. हवे चेंडू क्षेत्ररक्षक विकी मात्रे. चुकी होणार नाही आणि अजून एक गडी बाद. वैभव पाटील बॅक टू पॅव्हलियन.
मतीन स्पोर्ट मापोले आपण नाणेफेक करण्यासाठी या, कारण या संघातील विजयी संघाशी आपल्याला लगेचच खेळण्याची संधी मिळते. मतीन स्पोर्ट मापोली आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन लगेचच थांबायचे. या संघातील जो विजय संघ होईल त्याच्याशी आपल्याला लगेचच खेळायचे. नवीन बॅटर आला राहुल. धावसंख्या किती तर धावसंख्या 16 या धावसंख्येवर 2 हादरे दिलेले आहेत मीत कवड संघाच्या गोलंदाजाने. मी आधीच म्हटलं होतं अतुल हा विकेट टेकर गोलंदाज आहे. एक तुम्हारी तो एक आमारी. षटकार लगावल्यानंतर लगेचच डगआउटच्या आश्रयाला पाठवलं वैभव पाटीलला. एक मोठा अडथळा होता तो दूर करण्याचा प्रयत्न केलाय मीत स्पोर्ट कवाड या संघाच्या गोलंदाजाने अतुल यांनी. धावसंख्या आहे 2 बाद 16. मतीन स्पोर्ट महापोली संघाचा संघनायक आपण इथे येऊन थांबायचे, कारण या संघातील विजय संघ या संघाशी आपल्याला 2-2 हात करायचे आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत धीरज मडवी यांनी फलंदाजी करताना 11 चेंडूचा सामना केला आणि 31 धावा फटकावल्या. गोलंदाजीसाठी आलेले धीरज. काय चेंडू आहे, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. वेगाचा बादशाह गणला जातो धीरज आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आज परेश पाटील वेगळ्या ड्रेसिंग मध्ये दिसतोय, एक मूड मध्ये, कारण काल संघ क्वालिफाय झालाय. धीरज थोडा वेळ हवेत चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न केला अनंत याने, परंतु चेंडू नाही थांबणार, जाईल सीमारेषे बाहेर आला. हा दर्जेदार चौकार. 4. धावसंख्या झालेले किती तर धावसंख्या झालेले 20 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये. 56 म्हणजे 24 चेंडू मध्ये 56 धावा जमा करायचे आहेत टीम कोलिवली संघाला, परंतु एका बाजूला अनंत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वलतात, इशारा करतात. वाईट पंचांच्या आत समांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने. अवांतर धावाने 1 धावेत वाढ झालेली. धावसंख्या 21. 2 बाद 21. आणि आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत आली, कारण दुसऱ्या फेरीचे जे सामने होतील ते 3च षटकांचे होतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची, कारण आज फायनल डे. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. काय झेल पकडला आणि तिसरा फलंदाज बाद झालाय. अनंता बॅक टू पेवडे. तिसरा गाडी बाद होता अनंता याच्या रूपाने. नवीन बॅटर पाहूया कोण येतो. लगेचच आपण पाठवायचे आलेले फलंदाज पुनीत पाटील. वैभव पाटील याचे छोटे बंधू पुनीत पाटील सामना करण्यासाठी आलेले. पुनीत सुद्धा मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. पाहूया संघाला धोका तेव्हा बिनधास्त ठोका. हे ठोके येतील का पुनीत याच्या बॅटमधून, कारण आतापर्यंत धावा झाले तर फक्त 21. तिसरं षटक चालू आहे. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू खेळून काढले. विकी मात्रे सरसावतोय पुढं, फेकी करतो. एकच धाव. एका धावने धावसंख्या झालेले 3 बाद 22. मित्रांनो लॉटवर जी वेळ दिली ती वेळ पाहूनच आपण यायचं आहे.
त्याच्यामुळे आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहून मैदानावर येऊ नका. चांगला फटका परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं परंतु चेंडू पकडण्यात खूप उशीर केलाय. निलेश आहे का तिथे? 2 धाव पूर्ण, 2 धावाने धावसंख्या वाढले, धावसंख्या 24. हो, अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळताना आपण धीरज गोलंदाजा सुद्धा पाहतोय. एकच धाव मिळते, धावा झाल्यात 25. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं किरण यांनी षटक हाताळलं होतं, धावा दिल्यात 8, एक गडी बाद केला. त्याच्यानंतर अतुल यांनी षटक हाताळलं, धावा दिले 8, एक गडी बाद केला. आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर चांगली गोलंदाज मी तर म्हणेन 9 धावा दिल्या आहेत आणि एक गडी बाद केला. म्हणजे 3 षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजाने विकेट प्राप्त केलेला आहे. 8, 8 आणि 9 धावसंख्या झाले 25. जास्त वेळ घेऊ नका, मितका वाढ. विकी आपणास सुद्धा ठाऊक आहे, आज आपल्याला वेळ मिळणार नाही. तुम्ही जेवण मागा आयोजकांकडं, ते मिळेल परंतु वेळ मिळणार नाही. कारण यापुढील दुसऱ्या फेरीचे सामने हे 3 षटका जे होतील याची सर्व संघाने नोंद घ्यायची. विकी मात्रे आलेला आहे शेवटचे षटक हाताळण्यासाठी. म्हणजे आता चेंडू आहेत 6. रुपेश ठाकरे 6 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे? 31, 31. थोडंसं पारडं जड आहे टीम अमित स्पोर्ट कवाडचं, परंतु हा क्रिकेट आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलंही बाकीत करू शकत नाही. विकी मात्रे एक अष्टपैलू खेळाडू टीम मित स्पोर्ट कवाड संघाचा. हवे चेंडू, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने सुंदर झेल, फलंदाज फेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो की काय टीम मित स्पोर्ट कवाड, हे चित्र आता पाहायला मिळतं. आता चेंडू आहेत 5. नवीन बॅटर आलाय हर्षल. चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता 31. म्हणजे प्रत्येक चेंडूवर जरी षटकार आला तरी सुद्धा सामना जिंकू शकत नाही टीम गावदेवी कोळिवली संघ. परंतु जर विकी यांनी मनात आणलं तर सामना जिंकू शकतोय टीम गावदेवी कोळिवली. परंतु एक नामवंत गोलंदाज आहे विकी. आतापर्यंत चांगले एक पहिल्या चेंडूचा खेळ झालेले, पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केलेली विकी यांनी. नवीन बॅटर हर्षल. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. पुन्हा एकदा चेंडूने हातातून उडी घेतली होती परंतु चांगला बॅकअप केलेले. एका धावाने धावसंख्या वाटते, धावसंख्या झाली 26. आता 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाही कोणी. चेंडू नक्की, चेंडूची पिचिंग कुठे झाले? 4 धावा. चार धावाने थोडीशी धावसंख्या वाढलेली 30. आता मात्र विजय आणि पराजय याचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न चाललाय कोळेली गावच्या ह्या फलंदाजांचा. त्यांचंच राज्य इथे. फटके येतात परंतु हे फटके थोडे उशिरा येतात. दिवा विझल्यानंतर तेल टाकण्याचं काम चाललंय. आलाय षटकार. धावसंख्या 6 ने वाढले, धावसंख्या 36. मतीन स्पोर्ट मापोली संघ आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित सज्ज व्हायचे. कारण या संघातील विजय संघ या संघाशी आपल्याला लगेच खेळायचे.
आणि डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 36. फक्त औपचारिकता बाकी, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चाललाय टीम कोलिवली संघाचा. देखना फटका आहे, चेंडू जाईल सीमार से बाहेर, षटकार 6. ऑफ द मॅच सामनावीर. फलंदाजी करताना सामना केला 11 चेंडूचा आणि 11 चेंडूमध्ये 31 धावा फटकावल्या आणि गोलंदाजी करताना धावा दिल्या 9 आणि 1 गडी बाद केला. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच धीरज मडवी. आणि आयोजकांची सूचना आली, पॉवर शेलार, आपण जी सराव करताना तो खेळपट्टीवर करू नका. टीम मतीन स्पोर्ट मापोले आणि टीम मित स्पोर्ट कवाड. मतीन स्पोर्ट मापोले आणि मित स्पोर्ट कवाड दोन संघामध्ये लगेचच नाणेफेक होते. कोलिवली संघाचा संघनायक आणि कवाड संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधा. धीरज हॅलो. मडवी मॅन ऑफ द मॅच. धीरज आपण या. हॅलो, ग्राउंडवर खेळू नका प्लीज. हॅलो हॅलो, खेळपट्टीवर कोणी खेळू नका प्लीज, एक विनंती असेल. हबप रंगनाथ बुवा शिंगोळे या मान्यवरांना मी विनंती करतोय की धीरज ह्या अष्टपैलू खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करा. 11 चेंडूचा सामना केला, खूप चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी सुद्धा चांगली केली. दोन संघामध्ये इथे नाणेफेक होते. टीम मतीन स्पोर्ट मापोली आणि टीम मित स्पोर्ट कवाड. आपण या नाणेफेक कक्षामध्ये हॅलो 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 हॅलो, पुन्हा एकदा आयोजक आम्हाला सूचना करतायत, खेळपट्टीवर जो सराव आहे तो बंद करा. लाईव्ह टेलिकास्ट आहे. प्लीज खेळपट्टीवर योगेश कोणी शिंगोले खेळू या नका. मान्यवरांना मी विनंती करतो. नाण्याचे दोन बाजू आहेत, एका बाजूला स्वर्गीय संकेत पाटील आणि एका बाजूला अक्षय बागल. एक तो संकेत नाहीतर अक्षय. 3 षटकाचा सामना आहे. मापोली संघाचा कॉल आहे. अक्षय बागल आणि संकेत पाटील आलेले. टीम कवाड संघ आपण नाणेफेक जिंकला. 3 षटकाचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे आणि आता कुठले गोलंदाज आणि तोच संघ खेळणार आहे की काय खेळाडूमध्ये बदल? नाही, तोच संघ असेल आणि समोरचा संघ सुद्धा चांगला संघ आहे आणि त्यांना कमीत कमी धावफलक रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आपण जर नाणेफेक जिंकले असते तर आपण काय निर्णय घेतला असता? क्षेत्रेशन. आता तुम्हाला फलंदाजी करायची. 3 षटकामध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न आणि कोणाकडून अपेक्षा असतील? कैफ है आणि अमजद है, अरमान है और कैस है. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टीम मित स्पोर्ट कबाड संघाचा संघनायक विकी म्हात्रे या कर्णधाराने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. जाऊ समालोचन कक्षामध्ये तिथे माझे सहकारी समालोचक प्रमोदजी पाटील सज्ज आहेत. धन्यवाद.
टीम कोलिवली संघाचा संघनायक आणि टीम कवाड संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधा का ते आपणास ठाऊक आहे. मित्रांनो, स्पर्धा म्हटली ना तर मान्यवरांची आवश्यकता असतेच आणि भरपूर असे मान्यवर आहेत त्यांनी ह्या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तसेच ही स्पर्धा 2 दिवसाची आणि 2 दिवसामध्ये भरपूर मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलेले आहे. प्रथम पारितोषिक आम्हाला स्वर्गीय संकेत उर्फ गोट्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदेश चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य याचकडून आम्हाला रोख रक्कम लाभलेले आहे. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक आम्हाला स्वर्गीय अक्षय बागल यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत मनोहर बागल याचकडून आम्हाला लाभलेले आहे. त्याच्यानंतर मालिकावीर महत्त्वाचा हे पारितोषिक आहे. मालिकावीर आम्हाला लाभलेले स्वर्गीय देवेंद्र मधुकर बागल यांच्या स्मरणार्थ श्री केतन देवेंद्र बागल याचकडून आम्हाला लाभलेले तुमचे मनपूर्वक अभिनंदन. त्याच्यानंतर जे पाहुणे येतात त्यांचा सन्मान करण्यासाठी जे सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेले आहे ग्रामपंचायत सदस्या सौ योगिता नितेंद्र बागल याचकडून आम्हाला लाभलेले आहेत. खूप खूप धन्यवाद आपले. तर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय संतोष श्रीपद म्हात्रे कालवार यांच्या स्मरणार्थ श्री नितेश रघुनाथ पाटील याचकडून आम्हाला लाभले आहेत. आपले खूप खूप अभिनंदन, खूप मनापासून आभार. आम्हाला जी चेंडूची व्यवस्था लाभलेली आहे सन्मान्य श्री विनोद लक्ष्मण पाटील याचकडून मी काल सुद्धा सांगितले होते जल आहे तो कल आहे आणि पाण्याची व्यवस्था पूर्णपणे या स्पर्धेसाठी केलेली आहे. किरण बलिराम बागल याचकडून आम्हाला लाभले. आपले मनापासून आभार. विकेट हॅट्रिक, षटकर हॅट्रिक कुठला जर गोलंदाज फलंदाज घेईल तर त्यांच्यासाठी येवन जोडी विजय पाटील आणि हेमंत बागल यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते काल एका गोलंदाजाने पटकावलेले आहे. रेखांत जाधव या गोलंदाजाने ते 1100 रुपये पटकावलेले. आजच्या दिवसामध्ये पाहूया कुठला फलंदाज गोलंदाज ह्या बक्षिसाचा हकदार होतोय. तसेच विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले आहे मोहन पांडुरंग बागल, तसेच सचिन दत्ता शास्त्री विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले. आम्ही त्यांना मुख्य मंचावर आता पाहतोय. हरिभक्त पारायण रंगनाथ बुवा शिंगोळे यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य लाभलेले आहे. तसेच विलास शांताराम केणे यांच्याकडून सुद्धा आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आहे. आपले मनपूर्वक आभार. विलास शामराव केणे यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आहे. आपले सुद्धा मनापासून आभार. मतीन स्पोर्ट महापोली आणि टीम मतीन स्पोर्ट महापोली आणि टीम मित स्पोर्ट कवाड या दोन संघामध्ये रंगणारा हा सामना आपण पाहणार आहे. कारण काही कारणास्तव सुनील स्पोर्ट बोंबेपाडा हा संघ यांनी ह्या मैदानामधून रजा घेतलेले एक दुःखद घटना झाली. त्याच्यामुळं मतीन स्पोर्ट यांनी आपली हजेरी लवकरात लवकर लावा.